जेई मेन आणि ॲडव्हान्सची तयारी करण्या अगोदर मी जे काही रिपोर्ट्सबद्दल बोलतो आहे ते पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अगदी जरूर या गोष्टीचा विचार करावा. कुठलाही कोचिंग क्लास हे सांगत बसत नाही. पहिला महत्त्वाचा पार्ट असा की CBSEला 10वीला 2026मध्ये 90% पुढे 2,21,574 मुलं आहेत. 2025 साली ICSE बोर्डला 56,596 मुलं 90% पुढचे आहेत. 2025 साली महाराष्ट्र स्टेटची SSC बोर्डला 81,809 मुलं 90% पुढचे आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटका बोर्डला 55,066 मुलं आहेत. त्याच पद्धतीनं गुजरात बोर्डला 23,000 मुलं आहेत. त्याचप्रमाणे केरळ बोर्डला 70,000 मुलं 90% पुढे आहेत. अगदी अशा पद्धतीनं 30 वेगवेगळे रेकग्नाइज स्टेट बोर्ड आहेत वेगवेगळ्या स्टेटसाठी. या सर्वाचा विचार करता विद्यार्थ्यांची जी संख्या होते ती जवळपास होते 8 ते 9 लाख. त्याच्यापैकी 50% नीटकडे गेले, 50% JEEकडे आले. समजा 3.5 ते 4 लाख मुलं JEEकडे आली. त्याच्यातल्या 2 लाख मुलांनी समजा MST CET सारख्या आपल्या स्टेटची एक्झामची तयारी केली तरी 2 लाख मुलं ही JEEच्या तयारीसाठी ठाम असतात. किती? 90%च्या पुढची मुलं. सो 90%च्या अबाव मार्क्स असणारी मुलं त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की मग आपणाला वेगवेगळ्या IITसाठी, NITसाठी, IIITसाठी, गव्हर्नमेंट कॉलेज, फंडेड कॉलेजसाठी किती जागा आहेत? तर त्याच्यासाठी आहेत 62,853 आणि त्याच्यामध्ये ॲडव्हान्स क्वालिफाय झाल्यानंतर जागा आहेत 18,160. सो प्रश्न हा एवढा सिंपल उरतो की 80 ते 90% किंवा 92% असणाऱ्या मुलांनी काय केलं पाहिजे. सो 12 वर्षाचा एक्सपिरियन्स कन्सिडर करून मी आपणास सांगतो की या विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे आपल्या स्टेटची HSC, सपोज महाराष्ट्र बोर्ड आहे तर त्यांनी HSC बोर्डवर फोकस करावा. त्याच्या पॅरलल MST CETची तयारी करावी. याच्या पाठीमागं रिझन काय आहे? 10th पर्यंत ज्या पद्धतीनं या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला अगदी त्याच पद्धतीनं HSC बोर्डचा आणि पॅरलल MST CETचा अभ्यास केला तर किमान आपल्या महाराष्ट्रामधले COEP कॉलेज, VJTI कॉलेजपर्यंत पोहोचण्याची संधी त्यांना भेटू शकते. ते पण सहजासहजी कॉलेज भेटत नाहीत. तिथंही कॉम्पिटिशन एवढी प्रचंड असते की CETला दरवर्षी मुलं फॉर्म भरतात 8 लाख. 8 लाखांपैकी जास्तीत जास्त पहिल्या 300-400 रँकमध्ये जर विद्यार्थी आला तर त्याला COEP आणि VJTI सारखे कॉलेजेस भेटू शकतात. सो मला सांगण्याचा उद्देश असा आहे की सर्वात महत्त्वाचं कॉन्फिडन्स विद्यार्थ्याचा वीक होता कामा नये. बराच वेळा असं घडतं की विद्यार्थी JEEची तयारी करतो, विद्यार्थी JEE मेन ॲडव्हान्सची तयारी करतो, मात्र 2 महिने 3 महिने कोचिंग क्लासला गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की अरे हे खूप अवघड आहे, हे खूप टफ आहे. मग ते मात्र एवढे लाखो रुपये खर्च केलेले असताना मग तो क्लास सोडायला तयार नसतो आणि त्याच्यामुळं पूर्ण 11वी आणि 12वीचा त्या विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स लेवल पूर्ण वीक होऊन जाते. जो विद्यार्थी 10वी पर्यंत 85-90% दिसतो तो विद्यार्थी इतका वीक होतो, त्याचा कॉन्फिडन्स इतका वीक होतो की त्याचे मार्क्स डिरेक्टली 60% आलेले आपल्याला दिसतात. एंट्रन्सचे मार्क्स जास्त पटीमध्ये दिसत नाहीत. मग या गोष्टीवरती मला सांगायचं आहे की या विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स कंटिन्यू राहण्यासाठी 80 ते 90% जे विद्यार्थी आहेत त्यांनी जरूर आपल्या स्टेट बोर्डच्या एंट्रन्सचा अभ्यास करावा. तो जेवढा झेपेल तेवढंच त्यानं लोड घेतला पाहिजे.